मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक पदासाठीच्या ऑनलाईन परीक्षेत मोठा गोंधळ झालाय। कीबोर्ड खराब, संगणक नादुरुस्त, परीक्षा केंद्रावरील बोजवारा, तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले। कल्याणमध्ये तर विद्यार्थ्यांनी न्यायाधीशांची गाडी अडवली। परीक्षा केंद्राबाहेरच विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलंय, तर संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी न्यायालयाच्या प्रांगणामध्येच आंदोलन केलं। या आंदोलनात कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी देखील सहभाग घेतला। त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या। ऑनलाईन परीक्षा घेण्याची लायकी नसेल तर परीक्षा घेता कशाला, अशी टीका अभिजित दिपकेंनी केली आहे। ही परीक्षा पुन्हा घ्यावी आणि ऑफलाईनच व्हावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह दिपकेंनी देखील केली आहे। तर पेपर फुटल्याचाही आरोप काही विद्यार्थ्यांनी केलाय। सगळे बसायला तयार आहे ना? बघा, मी दिल्लीमध्ये दिल्ली घर नसताना तिथं 35 दिवस बसून राहिलो। तर संभाजीनगर तर माझं घर इथून तरी हलणारच नाही। तुम्ही जर बसायला तयार असेल, मी तुमच्यासोबत बसतो। तुमच्या मागण्या पूर्ण होते तोपर्यंत इथून आता आपल्याला कोणालाही काही त्रास द्यायचा नाहीये। आणि आपल्या जंतर मंतरचं आंदोलन पाहिलं पाहिजे। 35 दिवस होतो शांतपणे बसून राहिलो होतो, आता हेच जंतर मंतर आहे आपलं। वेळ किती वाया जातो या सगळ्या गोष्टी। पेपर लीक झालाय, तुम्ही बघू शकता। प्रत्येक वेळेस पेपर लीक होतो, मग हे सोल्युशन करायचं का? आमचा टाइम किती जातोय, विद्यार्थ्याचा टाइम किती जातो या सगळ्या गोष्टीमध्ये। जर यांना तेव्हाच घ्यायची होती तर वर का नाही पाठवलं? आणि पहिल्या शिफ्टमध्ये काय झालं ते तर मी मुख्य सांगू नाही शकणार, पण बाकी मुलं म्हणतात की त्यांना त्यांचे 5 मिनिटच मिळाले, 4 मिनिट मिळाले, तर कसा मेसेज कंप्लीट होणार आहे? एक तर कीबोर्ड वगैरे चांगले नव्हते आणि नॉर्मली आपली जी एक्झाम असते ती एकाच टाइमला सर्वांची सुरू होते, पण इथे झालं की 5 मिनिटं एकाची सुरू झाली, 10 मिनिटं दुसऱ्याची सुरू झाली आणि काही स्टुडंट सांगतात की आमची जी एक्झाम आहे ती 10 मिनिटाच्या आतमध्ये पण सबमिट झाली। त्याला अडवण्याचं कारण म्हणजे की आता जी सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट वाले यांची पण मागणी ही आहे की आमची एक्झाम व्हायला पाहिजे, री एक्झाम व्हायला पाहिजे। आणि फर्स्ट शिफ्टवाल्यांची मागणी आहे की त्यांची पण री एक्झाम व्हायला पाहिजे। बट यासाठी आम्हाला जे पण कोऑर्डिनेटर्स आहे यांच्याकडनं एक रिस्पॉन्सिबिलिटी किंवा एक अश्युरन्स पाहिजे की नक्की काय होणार आहे, री एक्झाम घेणार आहे की नाही। लिपिक पदाच्या परीक्षेतील गोंधळ प्रकरणी आक्रमक विद्यार्थ्यांनी न्यायाधीशांची गाडी अडवली होती। साधारण 3 तासांनंतर विद्यार्थ्यांनी ही गाडी सोडली। पुन्हा परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी ठाम आहेत। दरम्यान विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर पुन्हा परीक्षा घेता येऊ शकते का, या संदर्भामध्ये जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांनी हायकोर्टाच्या न्यायाधीशांना मेल केलाय। आता काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि दरम्यान परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी अभिजित दिपकेंनी केली आहे। माझी तीच मागणी जी ह्या मुलांची मागणी, मुलींची मागणी, यांचं असं म्हणणं आहे की राज्यभर हा गोंधळ झालेला आहे। फक्त संभाजीनगरमध्येच नाही झाला आहे, नांदेडमध्ये झाला आहे, कल्याणला झालेला आहे, ठाणे, नाशिक। तर जर राज्यभर ऑनलाईन परीक्षेत एवढा गोंधळ होत आहे, जिथे कीबोर्ड काम करत नाही, सर्व्हर काम नाही करत, 10 मिनिटाच्या आत लॉग आउट होऊन जात आहेत आणि म्हणजे सगळ्याचे सगळे विद्यार्थी जे एका शिफ्टमध्ये बसले ते सगळेच फेल झाले, तर एवढा सगळा गोंधळ चालू असताना परीक्षा कसं काय होऊ शकते? तर ही परीक्षा वापस घेतली पाहिजे।